तर हॅलो गाईज, आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आज पण सेमच आमचा आउटफिट आहे, सेमच ड्रेस आहे. कारण की आज मी आंघोळ नाही केली ती. आज पण आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आहे, यवतमाळच्या. तर हे लोकेशन बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. टाकळी तलाव आमच्या रूम पासून जास्त 7-8 किलोमीटर आहे. तलाव बघा किती मोठा आहे. आणि इथं पण चांगली प्लेस आला. इधर मोबाईल गिर गया तो वांदा हो जाएगा. मोबाईल जाते पण याच्या अंदर. तर हा तलाव बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. एकदम पहाडाचं पाणी जमा होते. ओ ऑफिस सनसेट किती मस्त होत आहे. फोटो काढा बरं माझा. अभि ब्लर ब्लर करून आहे. ते बघू शकता तुम्ही किती खतरनाक दिसत आहे. सनसेट बघा. हा हा. ओ माय गॉड. तर चला आजचा ब्लॉग आपण इथं संपून देऊ. तुम्हाला काय बोलणं भाई? मेरा तो कुछ बोलना नहीं है, वैसे मजा आ रहा है बहुत इधर टेकरी जाना है. अजून आम्ही दुसऱ्या लोकेशनवर पण जाणार आहे. तो पण खास आहे. पाणी मस्त आहे, एकदम गोड गोड पाणी आहे. इथं मच्छा बिच्छा पकडणं अलाउड नाही. आणि तो सनसेट बघा किती मस्त दिसत आहे. तर गाईज आम्ही दुसऱ्या प्लेसवर चाललो. आता आम्ही या प्लेसहून टाकळी पुलावच्या दुसरी प्लेस आहे अजून. तर तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती मस्त. गाईज तुम्ही इथं रस्ता बघू शकता किती लहान आहे. आता आम्ही पोहोचताना जागा इकडे बाजूला सगळं तलाव आहे, इकडे जंगल आहे. म्हणजे कपलसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे असं वाटते. आणि आम्ही गलत जागेवर आलो वाटते. पाणी पण नाही एवढं जास्त. आणि ते बघू शकता. आणि तलाव हे आता आम्ही उतरलो गाडीहून. आणि तो चला लोकेशन दाखवतो तुम्हाला एकदा. तर चला खाली चाललो आता आम्ही. नाही ऊपर से देखता ना. तर हे बघा तुम्ही. अबे पाणी तर काहीच नाही आहे बे. आणि ते एक नंबर व्ह्यू आहे भाई. फक्त आम्ही पावसाळ्यात नाही आलोय म्हणून एवढं खास नाही आहे. इथं आता आंघोळ करायला पण अभी क्या पार्टी होती उधर देखना कोने में. अपनी गैंग को लाना पड़ता भाई इधर. पानी की भी सब हर चीज की तो फैसिलिटी है. हाँ हाँ कुठं आज वैभव को बोल के दिखती है कल कर लेंगे. नहीं तो प्लान अपने पूरे 12 पोटे पर आएंगे कैसे? 12 पोट्टे नहीं. 12 पोट्टे नहीं तो गर्ल्स सारी तो गर्ल्स. क्या बोलते. तर गाइस आम्ही आता दुसऱ्या लोकेशन चाललाय पुढं. ऑटो से आना पड़ेगा फिर. हाँ ऑटो से आएंगे ना. चा मोहित. ओ माय गॉड. तर गाइस आता आम्ही चालत आहे बघा. एवढसा रस्ता है. व्यू उधर आगे निकालते ना. दिखाने के लिए अच्छा रहेगा ना. हाँ उनको लोकेशन दिखाएंगे इसे करके. अबे याने ऑटो येऊ शकतो ना बे आपण इकडे. आराम से अबे लेकिन ऑटो इतने अंदर आएंगे नहीं. 2 किलोमीटर वहां से पैदल आना पड़ेगा अपने को. तो युगल पुढा आहे. इकडे मस्त वावरा वाटतो कोणाच्या तरी. हुड्ड्या बिड्ड्या सगळ्या खराब झाल्या. अबे इकडून आहे वाटते ना शॉर्टकट. तर चला आता व्हिडिओ बंद करून मी खूप मोठा होऊन जाईन, तुम्हाला बोर मारल. तर गाईज एकदा तुम्ही मला बघू शकता किती स्ट्रगल होता चालायला. आता झाडच गेले. हा तुम्हाला एकदा वापस दाखवतो. कॅमेरा पण उलटा पकडला भाई. चल भाई बंद करून देतो. चालू आहे काय म्हणजे पुढून पण आहे काय. काय आता ह्या रस्त्यावर आम्ही कसं जाऊ. मी तर कॅमेरामॅन आहे. हे बघा फसला मोहित. मोहित फसलेला आहे. आता मी पण कसं तरी ट्राय करतो जायचं. तर कॅमेरा आपला चालूच राहणार आहे भाई. ते बघू शकता तुम्ही. कॅमेरा बंद करून देतो नाही तर मी अटकून जाईन इथं. हा मोहित अजूनही अटकलाच आहे. तर गाइस फायनली आम्ही त्या प्लेसवर पोहोचलेलो आहे. तुम्ही ते प्लेस बघू शकता किती सुंदर आहे. आणि तो खूप काटे. आम्ही खूप स्ट्रगल केला भाई येताना. आता चाललो धीरे धीरे. आणि जाग्यावर पोहोचलो आहे. तुम्हाला यवतमाळच्या सगळ्यात जागा दाखवून दिल्या जेवढ्या आमच्या एकूण झाल्या. कारण की आमच्याजवळ बाईक नव्हती. बाईक आता आम्ही सांगू नाही शकत कोणाची आहे. तर हे बघा पोहोचलो आता. दिवरा सब संबतारा विश्वरा. ते बघू शकता किती छान आहे. त्याला दाखवू तर नाही शकत मी चांगल्या, पण तुम्हाला पण तुम्ही एकदा व्ह्यू घेऊन घ्यायचा. बाकी आम्ही सगळे इकडे उभे आहोत. इधर भी मस्त आहे. इधर मस्त पार्टी की पानी भी हो ना बे. अरे पण तिथं मस्त जागा आहे. लेकिन बहुत अंदर जगह नहीं चाहिए. हो मस्त आहे. पाणी इकडे नदी सुटते वाटते. पुरं पावसाळ्याचं पाणी इथूनच जात असून बाई हे खूप मोठा आहे. इकडे बघू शकता तुम्ही. बढिया भाई. तो आज का ब्लॉग बंद करने का टाइम आ गया. हो तर चला आजचा ब्लॉग इथंच संपून टाकू. बाय बाय. बाय बाय बाय. ओ इगोल बागडे. तर गाईज चला. तो तिकडे सनसेट पण झाला. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर चाललो.